इंधन टंचाईचा फटका अजूनही जाणवतोय, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. डिझेल दरवाढीचा फटका. मुंबईसह कोकणात 10,000हून अधिक मासेमारी बोटी किनाऱ्यावरच. सरकारने रिटेल दरामध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावेत, सबसिडीमध्ये वाढ करावी, मच्छीमारांची मागणी. निर्णयामुळे मुंबईमध्ये मासे महागण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार. मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार. 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरनं गॅस दिला जाणार. गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद. एलपीजी मिळत नसल्यानं रिक्षा चालकांकडून भाडेवाढ. छत्रपती संभाजीनगरात एलपीजीचे दर 61 वरून 125 रुपये लिटरवर. शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढला. सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यानं ग्राहक तासनतास उन्हामध्येच उभे. रायगडच्या पेडमधील कामार्ली परिसरातील गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं हॉटेल चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. वाढलेला जेवणाचा ताण आणि त्यात लाकडावर स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत. अकोल्यामध्ये अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची कारवाई. 750 लिटर डिझेल जप्त. या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पेट्रोल आणि डिझेलच्या काळा बाजारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला. अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात ग्राहक भांडार गॅस एजन्सीत गॅस मिळत नसल्यानं गोंधळाचं वातावरण. मध्यस्थी करत पोलिसांनी नागरिकांना पांगवलं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गॅस टाकी मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स. रुग्णालय, निवासी, शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण. हॉटेल, खासगी संस्थेमध्ये सिलेंडर दिल्यास कारवाई होणार. अनेक भागात घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू. आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या. नाशिकच्या सातपूर परिसरातील सेक्स स्कॅन्डल आणि खंडणी प्रकरणात उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. एरंडेने किती व्हिडिओ काढले याचा तपास होणार. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. 9 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली. अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी. नाशिक जिल्ह्यातील अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जाणार. तर ज्या विहिरीमध्ये पडून हा अपघात झाला ती विहीर बुजवण्यास सुरुवात. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विहीर तत्काळ बुजवण्याचे आदेश. तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळांकडून अपघात स्थळाची पाहणी. मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यांसमोर आक्रोश. विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नांदेडमध्ये हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू. कॅनाल रोडवर मध्यरात्री उशिराची घटना. गँगवॉर असल्याची चर्चा, मात्र अद्याप नेमकं कारण अस्पष्ट. सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार. सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध. जिल्हाध्यक्ष निवडीवेळीच्या राड्यानंतर परिषदेच्या आवारात 144 कलम लागू. सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे. पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार. शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय. सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. कोणत्याही परिस्थितीत पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन करू, शंभूप्रेमींचा इशारा. कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भरधाव कारची 4 दुचाकींना धडक. बीडच्या मादळमोही गावाजवळची घटना. कार पलटी झाल्यानं 2 जण गंभीर जखमी, तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले 3 जण जखमी.